तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, कंबाईन पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे एफआरबीएम कायदा आपण गेल्या शॉर्टमध्ये आपण बघितला. तर आता या एफआरबीएम कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी 2015-16 मध्ये डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सनी एन.के. सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक रिव्ह्यू कमिटी नेमली होती, एक एक्सपर्ट पॅनल नेमलं होतं. तर या समितीनं आपला अहवाल जानेवारी 2017 मध्ये दिला. तर या समितीमध्ये कोण कोण होतं? सुमित घोष होते, नंतर उर्जित पटेल होते, डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम आणि डॉक्टर रथिन रॉय होते. तर एन.के. सिंग यांनी जो अहवाल दिला त्याच्यामध्ये 3 महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या. त्या आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायच्या आहेत. तर त्यातली पहिली शिफारस आहे ती म्हणजे वित्तीय तुटीची. जी वित्तीय तूट आहे, त्यांनी असं सांगितलं की वित्तीय तूट ही फिस्कल इयर 2020 पर्यंत 3% आणणे आणि फिस्कल इयर 2023 पर्यंत ती 2.5% आणणे. राज्य आणि केंद्राने राज्यांना ही काय दिली, त्यांनी म्हणजे टार्गेट दिलं. आणि दुसरी महत्त्वाची शिफारस केली ती म्हणजे प्राथमिक तूट जी आहे ती प्राथमिक तूट ही 2020 पर्यंत फिस्कल इयर 2020 पर्यंत 0% आणणं, ही दुसरी शिफारस. आणि तिसरी महत्त्वाची शिफारस कोणती होती तर महसुली तुटीची. जी महसुली तूट आहे, महसुली तूट म्हणजे काय असतं? महसुली खर्चातून महसुली जमा ज्यावेळेस मायनस केली जाते त्यावेळेस आपल्याला महसुली तूट मिळते. ती महसुली तूट दरवर्षी 25 बेसिस पॉईंटनी कमी करत 2000 फिस्कल इयर 2023 पर्यंत ती 0.8% आणणे. तर हे लक्षात ठेवा. याच्यावरती एमपीएससी 100% तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल की एन.के. सिंग समिती, राईट. सो डेली आपलं 7 PM ला याच चॅनलवरती लाईव्ह लेक्चर असतं, जिथं आपण इकॉनॉमिक्सची संपूर्ण रिव्हिजन करून घेतो आहे. तर ती नक्की तुम्ही जॉईन करा किंवा माझा हा नंबर घ्या, या नंबरवरती तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला तिथं आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करतो. सो थँक्यू.